आणि पालकांसाठी आदिवासी विकास विभाग यांच्याद्वारे समर ऍक्टिव्हिटी सीट म्हणजे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यासाचे या ठिकाणी पुस्तिका दिलेली आहे. ती पुस्तिका कशा पद्धतीने सोडवायची आहे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण त्या पुस्तकाचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पालकांसाठी सूचना आहे. खालील सामाजिक भावनिक शिक्षण व पर्यावरण अभ्यास या विषयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा. कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्यांना मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा. सर्वच उपक्रम आपण विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवावेत. म्हणजे पालकांनी या ठिकाणी जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपल्या मुलांबरोबर बसून या ठिकाणी सोडवायचे आहेत. तर प्रश्न पहिला आहे, खाली एका आरशाचे चित्र दिले आहे. तुमच्या घरी सुद्धा एक आरसा असेल, त्याच्या स्वतःला बघा. हे करत असताना तुम्हाला तुमच्या चांगल्या गुणाबद्दल विचार करायचा आहे. आता खाली दिलेल्या आरशात स्वतःचे गुण लिहा. उदाहरण आहे हसता चेहरा. या ठिकाणी लिहिलंय मी सुंदर चेहरा, नीटनेटकेपणा, विनम्रता, संवेदनशीलता, आज्ञाधारक. अशा पद्धतीचे स्वतःचे गुण या ठिकाणी आरशामध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खाली 4 परिस्थिती दिलेल्या आहेत व प्रत्येकाला 3 पर्याय आहेत. परिस्थिती वाचा आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल तो पर्याय निवडा आणि त्याच्या समोर बरोबर चिखून काढा. परिस्थिती 1 आहे, शाळेच्या मैदानातून जात असताना काही मुले दुरून तुमचे नाव घेऊन तुम्हाला चिडवतात. तुम्ही काय कराल? पर्याय या ठिकाणी दिले. त्याचे नाव घेऊन त्याला चिडवेल, त्याच्याकडे लक्ष न देता चालत राहील, रागाने त्याला दम देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे योग्य पर्याय काय आहे तर त्याच्याकडे लक्ष न देता चालत राहील. याच्यासमोर काय करायचे आपल्याला बरोबर चिकून करायचे आहे. त्यानंतर परिस्थिती 2 आहे, वर्गात तुम्ही काही मुले मिळून दंगा करत होता. सर्वांची सारखी चुकी असूनही शिक्षकांनी फक्त तुम्हाला बाजूला करून कडक शिक्षा दिली. तुम्ही काय कराल? पर्याय 1 आहे, शिक्षकासोबत वाद घालेल व न्याय मिळवेल. हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. रागावर नियंत्रण करून तास संपल्यानंतर शिक्षकांसोबत बोलवायचे ठरेल. मिळालेली शिक्षा स्वीकारेल व पुन्हा कामाला लागेल. बी हा पर्याय बरोबर आहे. रागावर नियंत्रण करून तास संपल्यानंतर शिक्षकासोबत बोलवायचे ठरवेल. अशा पद्धतीचं या ठिकाणी त्याच्या समोर आपल्याला बरोबरची टिक करायची आहे. परिस्थिती 3री आहे, तुमचे नातेवाईक तुमच्याबद्दल पालकांकडे काही तक्रार करत आहेत तर तुम्ही काय कराल? त्या पर्यायी आहे, नातेवाईकांना सांगेल तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबुड करू नका. हे विधान चूक आहे. मी तिथून उठेल आणि बाहेर जाईल. हे देखील चूक आहे. शांतपणे नातेवाईकांना बोलणे पूर्ण करून देईल व मी माझे म्हणणे मांडेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर पर्याय क्रमांक सी प्रमाणे शांतपणे नातेवाईकांना बोलणे पूर्ण करून देईल व मी माझे म्हणणे मांडेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर परिस्थिती 4थी आहे. तुम्ही शाळेच्या मैदानात खेळत असताना तुम्हाला कोणीतरी धक्का देऊन खाली पाडले तर तुम्ही काय कराल? पर्याय, मी धक्का देणाऱ्याला धक्का मारेल का? नाही, चूक आहे. अशी कृती करायची नाही की त्याने धक्का मारून तुम्हाला खाली पाडले मग तुम्ही देखील त्याला धक्का द्यायचा का? तर नाही. सामना थांबून धक्का मारण्याला जाब विचारेल, लगेच सामना थांबवायचा आणि त्या धक्का मारणाऱ्याला जाब विचारायचा का? तर नाही. तर सी आहे, सामना संपण्याची वाट पाहिल व त्यानंतर त्याच्याशी बोलेल. सामना संपायची वाट पाहिल, सामना संपला की त्याच्याशी बोलेल. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर घरात असणाऱ्या वस्तूमध्ये 3 पदार्थांची यादी करा आणि त्यांची अवस्था लिहा. आता द्रवरूप अवस्था, वायुरूप अवस्था, स्थायीरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था याच्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंची नावं लिहायची आहेत. आता द्रवरूपामध्ये काय काय आहे? पाणी आहे, दूध आहे, रॉकेल आहे. हे काय द्रवरूप आहे. स्थायीरूप अवस्थेमध्ये काय काय आहे? तर डब्बा, टेबल, खुर्ची. हे स्थायीरूप मध्ये. वायुरूप मध्ये काय आहे? तर वाफ आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. हे काय आहेत? वायुरूप अवस्थेमध्ये असणारे पदार्थ आहेत. अशा पद्धतीचे हे आपल्याला द्रवरूप, स्थायीरूप आणि वायुरूप पदार्थांची 3 गोष्टींची यादी त्या ठिकाणी करायची होती. त्यानंतर प्रश्न 4था आहे, तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल त्याबद्दल विचार करून खाली लिहा. आता आपला परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर आपण काय काय करू? जे हे आदिवासी विकास विभागाने समर ऍक्टिव्हिटी जे शीट दिलेला आहे त्या ऍक्टिव्हिटी
शीटचा या ठिकाणी आपल्याला अत्यंत व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वापर करून प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न चौथा आहे, तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराल त्याबद्दल विचार करून खाली लिहा. पहिला आहे, परिसरातील कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करील. मी रस्त्यावर कचरा टाकणार नाही. स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देईल. परिसरामध्ये विविध झाडांची लागवड करेल. परिसर रोजच्या रोज झाडून